इकडे बच्चू कडूंचा संभाजीनगरमध्ये सरकार विरोधात जनाक्रोश मोर्चा निघतोय। दिव्यांग बांधव आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी कडूंचा हा मोर्चा आहे। मागण्या मान्य केल्यास महायुतीसोबत निवडणूक लढवू असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे। महायुतीनं कोणताही उमेदवार द्यावा, मी त्यांचं काम करेन असं बच्चू कडूंनी यावेळेला म्हटलंय। बच्चू भाऊ, सरकारच्या विरोधामध्ये हा आक्रोश आहे तुमचा, जो तुम्ही व्यक्त करताय आज। हा सरकारच्या म्हणजे व्यवस्थेच्या विरोधातच आहे। एकंदरीत जी व्यवस्था या देशामध्ये निर्माण केली, शेतकऱ्याला शेतकऱ्यासाठी ठेवलं नाही, युवकांनी युवकांच्यासाठी त्यांच्या प्रश्नासाठी ठेवलं नाही, त्यांना त्यांच्या मुद्द्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न झालेला आहे। मजुरांना मजुराचे मुद्दे मांडू द्यायचे नाही, त्याला जातीचं डोक्यात टाकायचं, धर्म आणि जात एवढा मोठा तो विषय करून ठेवला का आम्ही आमची हक्काचीच लढाई विसरलो आहे देशामध्ये। आणि ही हक्काची लढाई आम्हाला मजबूत करायची आहे। प्रश्न राजकारणाचा नाही आहे, सत्तेचा नाही आहे, प्रश्न आहे का आम्ही आमच्या शेतीमालाला गेल्या 75 वर्षापासून भाव मागतोय, तो का भेटला नाही आम्हाला? मजुराला मजुरी का भेटत नाही? मला एक सांगा, एक आरक्षण एका घरी भेटलं तर एखादी नोकरी लागली तर एक घर सुखी होते, पण भाव आणि मजुराला मजुरी भेटली तर अख्खं गाव सुखी होतं। या सरकारला निवडणुकीच्या पूर्वी तुम्ही घेरताय, मात्र तुम्ही महायुतीचे घटक पक्ष आहात, तर मग या निवडणुका तुम्ही महायुतीसोबत लढणार आहात का? माझं म्हणणं, त्यांनी जर आमच्या आंदोलन मागण्या पूर्ण केल्या तर आम्ही त्यांच्या सोबत बसू, सोबत राहू। मी माझाही मतदारसंघ युतीला देऊन देऊ, मी स्वतः लढणार नाही। त्यांनी कोणताही उमेदवार द्यावा, आम्ही त्याचं काम करू। बच्चू कडू येणाऱ्या निवडणुकीमध्ये सरकारच्या विरोधात उभे राहणार। मागण्या केल्या तर त्याच्या बाजूने उभं राहू, नाही केल्या तर विरोधात राहू। कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।